रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तू हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठल आवडी म्हणून आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून देवीवर
तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा बाबर रखुआ गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा पार नाही लेखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळ कृष्णानंदा हरी आनंदल्या आनंदल्या गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे कथा गाते गाणे करते कथा गाते गाणे कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंद मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे तुका मने चंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी आनंदल्या नरनारी कृष्णानंदा घरी आनंदल्या आनंदल्या नरनारी आनंदल्या विठोबा रखुमाय बाळ कुमार जय जय विठोबा रखुमाय विठोबा रखुमाय जय जय विठोबा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरिकाय धातुं मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं थोडा परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं, गौरी शंकर दयामूर्तिं भास्कर वंदे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्यानणारे. उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरूपणाकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा काल्याचं महत्व पटवून देणारा अभंग निवडलेला आहे. सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्यार्थ असा, दरवर्षीप्रमाणे आपल्या पिंपरी कोरडे गावामध्ये हरिविजय ग्रंथाची सांगता, त्या निमित्तानं हा काल्याचं कीर्तन समर्पित करण्याच्या निमित्ताने हा अभंग या ठिकाणी आपण निवडला. अभंग जगद्गुरु संत श्रीमंत तुकोबारायांचा आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री संत तुकोबाराय भगवंताचं प्रागट्यकरण झाल्यानंतर त्यांच्या जीवनामनेला अनुभव व्यक्त करतायत. विठाला विठाला हरिविजय ग्रंथ याचा जर आपण बारीक विचार केला, अनेक वर्षांपासून आपल्या पिंपरी गावामध्ये जे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत, आमचे आदरणीय, आमचे पितृतुल्य, ज्यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन आहे. आणि तुमच्यासाठी मी काही नवीन नाही. आज जरी मी तुम्हाला पुतळ्यासारखा दिसत असलो तरी तुमच्यासाठी मी काही नवीन नाही, आणि माझ्यासाठी तुम्ही सुद्धा काही नवीन नाही, कारण तुम्ही मला पाहिलं, अनुभवलं. आणि याच गावातला एक सुपुत्र आहे, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी उभा आहे. कारण सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी असल्यामुळे ही जी ऊर्जा आहे, ही जी ताकद आहे, ही ताकद आम्हाला तुमच्या प्रेरणेने मिळते, अर्थातच आईवडिलांच्या आशीर्वादानं मिळते. आणि पिंपरी कोरडे या गावाशी आमचे तृणानुबंध बांधलेले गेले आहेत. त्यानिमित्तानं महादेव भाऊ बोर्डे यांच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला होते, हे सौभाग्य आहे. आणि ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वामध्ये हरिविजय ग्रंथाचं पारायण करत आहात, आमचे आदरणीय संजय भाऊ गरड. आता आजकाल चिसपूरमध्ये जास्त नसल्यामुळे नावही विसरत चाललो, कारण चिसपूरचा आणि माझा संबंध जवळपास नाही आहे. 4-5 वर्ष झाले एक वारकरी संस्था चालवण्याचं काम आम्ही करतो, आणि त्या संस्थेचं जिवंत उदाहरण म्हणजे ही छोटी छोटी पिल्लं. ही बघा, आज त्या निमित्तानं सगळ्यांचं दर्शन मला होतंय. मी पुन्हा एकदा सांगतो, माझा परिचय देण्याची गरज नाही. या ठिकाणी बसलेले बरेचसे लोक आहेत. आता जास्त जर मी माझ्या जुन्या भविष्यामध्ये गेलो तर मला असं वाटते मला सुद्धा अनावर होईल, आणि तुम्हाला सुद्धा अनावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या ज्या आई होत्या त्या सगळ्यांच्या अत्यंत प्रिय आणि मैत्रिणीसारख्या होत्या. या ठिकाणी बऱ्याच आमच्या आईच्या अर्थात जिजाबाईच्या मैत्रिणी बसलेल्या आहेत. विठाला विठाला. म्हणून ज्यांच्या मुखातून आपण या ठिकाणी हरिविजय ग्रंथाचं पारायण श्रवण केलं, आमचे आदरणीय संजय भाऊ गरड, ज्यांच्या नियोजनामध्ये हा अतिशय सुंदर कार्यक्रम पार पडणार आहे, आमचे आदरणीय पितृतुल्य सातत्याने मार्गदर्शन करणारे आमचे महादेव काका बोर्डे असतील, त्यांची 4ही-5ही चिरंजीव असतील, त्यांचा संपूर्ण परिवार असेल, आणि या पिंपरी कोरडे गावातील सर्व ग्रामस्थ असतील, जे आज श्यामचं कीर्तन आहे म्हणून त्या निमित्तानं श्रवण करण्याकरता आले. आम्हाला तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही. आम्हाला तुमच्यापासून फक्त एकच अपेक्षा आहे, ज्या काळात तुम्ही आमच्यावर लहानपणी प्रेम करत होते तसंच प्रेम शेवटपर्यंत असलं पाहिजे. कारण एका बाजूला पैसा टाकावा आणि दुसऱ्या बाजूला प्रेम टाकावं. शास्त्रकार सांगतायत, प्रेम देवाची ते देणे, दे भाव निर्सितेने. अर्थात एका बाजूला पैसा आणि दुसऱ्या बाजूला जर प्रेम टाकलं तर शास्त्र सांगतंय प्रेमाचं तराजू कधीही खाली असतं. याचं कारण असं आहे की पैशाची तुलना ही प्रेमामध्ये केल्या जात नाही. म्हणून आजही प्रेम तुमच्या सोबत आहे. मला असं वाटते कालही ते सोबत होतं,
आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते प्रेम सोबत असलं पाहिजे. कारण प्रेम, याला प्रेमाला जर जन्म कोणी देणारा असेल तर तो मला असं वाटते ईश्वर आहे. प्रेमाला जन्म देणारा देव आहे. कित्येक तरी धन आपल्या सोहळ्यासमोरून गेले. सज्जनांनो, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी या समाजाला प्रेम दिलं नसतं तर या समाजाला तुकोबा कळाले नसते. विश्वमाऊली ज्ञानोबा रायांनी जर समाजाला प्रेम दिलं नसतं, विश्वमाऊली ज्ञानोबा रायांनी समाजाला प्रेम दिलं नसतं तर माऊली ज्ञानोबा राय सुद्धा समाजाला कळाले नसते. समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराज प्रति पंढरपूर शेगावचे निवासी योगीराज गजानन महाराज यांनी जरी समाजाला प्रेम दिलं नसतं तर आज गजानन महाराज समाजाला कळाले नसते. अर्थात तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोचते म्हणून आज आम्हाला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो संजय भाऊ. आम्ही चिसपूर, पिंपरी कोर्डे, उंदरी, वैरागड याच भागात फिरतो असं नाही. दत्तात्रयाच्या मंदिरामध्ये आज मुंबईपर्यंत जाण्याचं सौभाग्य आमच्या नशिबात आम्हाला मिळते. याचं एकमेव कारण आहे तुमच्या सगळ्या लोकांचं ते प्रेम आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे संसारी जन्मीचे तेची धन्य, संसारी जन्मीचे तेची धन्य, संसारी जन्मीचे तेची धन्य. शास्त्रकार सांगतात तयानाम भाग्य, याला भाग्य म्हटलं पाहिजे. आयुष्यामध्ये जास्त पैसा आला तो आज ना उद्या निघून जाणार आहे. आयुष्यामध्ये जास्त संपत्ती मिळाली आज ना उद्या निघून जाणार आहे. पण आयुष्यामध्ये प्रेम मिळालं ना ते आजही जात नाही आणि चंद्र सूर्य तोपर्यंत जात नाही, कारण त्याचं नाव प्रेम आहे. आणि प्रेमाचा उगम जर कुठून होत असेल तर भगवंताच्या अंशापासून प्रेमाचा. ममई वंश जीव लोके जीवभूत सनातन हा मन षष्ठानी इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षिती. भगवंत अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगतात, हे अर्जुना तू अजून अज्ञानी आहेस. अज्ञानाच्या अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम मी करतोय. त्याच्याकरताच तर मी अवताराला आलोय ना. भगवंत कशा करता अवताराला येतात? अज्ञान अंधकारामध्ये भ्रमत असलेला, भटकत असलेला माझा समाजातला प्रत्येक सदस्य, प्रत्येक माणूस हा अंधकाराकडून प्रकाशाकडे यावं याकरता तर जागोजागी उपदेश आहेत ना. म्हणून माझे भगवंत अर्जुनाला सांगतायत, अर्जुना तम सोमाम ज्योतिर्गमय. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम ईश्वर करतोय आणि अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम हे संत करतायत. विठाला विठाला. आणि भगवंताचं कार्य कधी छोटं आणि मोठं नसतं. भगवंताचं कार्य हे कार्यच असतं. ज्या अर्थी देव आपल्याकडून हे कार्य करून घेतो, देव एनर्जी आपल्याला मिळवून देतो, त्या अर्थी हे कार्य जे आहे हे कार्य छोटं नाही, मोठंच कार्य आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला या ठिकाणी होते. मी पुनश्च एकदा सांगतो, 10 दिवसापासून मी सुद्धा विचार करतो, चला 10 वर्षा म्हणजे जवळपास किती वर्ष झाले या लोकांनी मला बरेच दिवस झाले पाहिलं नसेल नाही का, तरी बी 20 वर्ष झाली असतील. लहान होतो आम्ही तेव्हापासून. आई वारली गावातच, तेव्हापासून निघून गेलो. आज सौभाग्य म्हणजे दर्शनाचा योग आला. कारण या समाजातले लोक, कारण आम्ही आमच्या घरी कमी राहायचो आणि या लोकांच्या घरी जास्त राहायचो. ही लोक सगळे पुरावेदार आहेत. गोविंदा बुवा, आमच्या घरी कमी राहिलो आणि यांच्याकडे जास्त राहिलो. हे विनेकरी बाबा यांना माहीत आहे, महादेव काका यांना माहीत आहे, बरेच लोक आहेत यांना माहीत आहे, शेळके काकूला सुद्धा माहीत आहे. यांच्याकडेच आम्ही राहिलो. एखाद्या वेळेस घरी जर तुकडा नाही मिळाला तर या लोकांनी आम्हाला प्रेमाचा घास भरवावा, इतकं प्रेम या लोकांनी केलंय. आणि तुमची ताकद आम्हाला मिळाली म्हणून आज आम्ही तुमच्यासमोर उभा आहे. कधी कधी याही वाटतं, कधी कधी नाही सुद्धा या वाटत. असं वाटतंय जर जुन्या आठवणी ताज्या होत असतील तर नको रे बाबा त्या गावात जायला. आठवणी होतात तरी कोणत्या ताज्या? हे बघा, आठवणी एकच होतात की आमची आई नसताना सुद्धा आईसारखं प्रेम करणारी लोक आम्हाला मिळाली, त्याकरता या ठिकाणी या वाटत नाही. असू द्या, मला तिकडं जायचं नाही जास्त. या गावाने आमच्यावर खूप प्रेम केलं आणि अजूनही हे लोक आमच्यावर प्रेम करतात. असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहिलं चालते. सज्जनांनो, पैसे नाही मिळाले तरी चालतील, पण तुमचं प्रेम, जसं तुम्ही आज ही गर्दी दाखवता, माझ्या कीर्तनामध्ये मला हजारो लोक असलेच पाहिजे असं नाही. कीर्तन श्रवण करण्यासाठी गर्दी नसली पाहिजे. कीर्तन ऐकण्यासाठी कीर्तन ऐकणारे लोक हे दर्दी असले पाहिजे. विठाला विठाला. म्हणून आजचा जो अभंग या ठिकाणी निवडला,
हा अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत तुकोबाराय यांचा काल्याचा प्रसंगाचा अभंग आहे. विचार करता देवाचं अवतार कार्य होतं कशा करता. एक विचार जर आपण केला तर काही गोष्टी अशा आहेत सज्जनांनो की माणसाला माणसाचा नरदेह मिळाला पण अजून कळालेला नाही. जनावरांना तो नरदेह मिळाला सुद्धा नाही तर कळण्याचा प्रश्न शिल्लक राहत नाही. आणि जगाच्या पाठीवर एकमेव पुरुष असे त्यांचं नाव आहे संत. त्यांना हा नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. काय फायदा केला त्यांनी नरदेह मिळाल्यानंतर. महाराज म्हणतात या कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला प्रापंचिक व्हावं लागतं. प्रापंचिक म्हणजे संसारिक. पण संसारात जो आनंद आम्हाला मिळत नाही ना तो आमच्या ईश्वराच्या भक्तीमध्ये आम्हाला मिळतोय. त्यामुळे आम्हाला आमचा नरदेव कळाला. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज प्रापंचिक नव्हते का असा जर प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आला तर मी सांगेल तुम्हाला तुकोबांनी चांगल्या पद्धतीचा प्रपंच केला. पण प्रपंच करत असताना परमार्थाला पाठीमागे कधी जोडलं नाही. याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांचा नरदेह मिळाला सुद्धा आणि नरदेह कळाला सुद्धा. पशु पक्ष्यांना नरदेह मिळाला नाही तर कळण्याचा प्रश्न नाही. शिल्लक राहिला फक्त माणूस. माणसाला नरदेह मिळाला पण अजून कळालेला. महाराज म्हणतात बाबा हे हात तुला दिले कशा करता दिले. ही पाय तुला दिलीत कशा करता दिलीत. ही डोळे तुला दिलीत कशा करता दिली. हे कर्ण तुला दिलेत ना हे कशा करता दिले. याचा जर आपण विचार केला. मी एका सदस्याला विचारलं का रे बाबा देवी दिला देह भज भागोबा. तो या देवी दिला देह माणसाला माणसाचा नरदेह मिळाला. सर्व इंद्रिय देवानी व्यवस्थिशीर दिलेत. कोणत्याच माणसाला अवयव कमी नाहीत. कोणाला हात नाही कोणाला पाय नाही कोणाला डोळा नाही कोणाला कान नाही असा शोधून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही. बघा देवानी हा नरदेह 3.5 हाताचा नरदेह आपल्याला मिळवला. एका ठिकाणी कबीर महाराज सांगतायत औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाग जमान खोया. 3.5 हाताचा नरदेह ईश्वराने आपल्याला दिला. कशासाठी. खाऊ पिऊ पेटकू पैसे देऊ सिटकू याच्यासाठी का. पोटानं पोटभर खाल्लं पाहिजे. 4 पैसे बँकेत राहिले पाहिजे. प्रापंचिक लोकांचा आणि संतांचा विचार मी तुमच्या समोर मांडतोय. संतांना हा नरदेह मिळाला पण त्यांनी मिळालेल्या नरदेहाचं सार्थक केलंय. आपल्याला सुद्धा नरदेह मिळालेला आहे. सार्थक कसं केलं पाहिजे याचा विचार करतायत. बघा महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकीचा. थापटा मोकळी. किंवा दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू डोळसी नारायण नाचे जीव पण भव दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जिने तू डोळसी नासे जीवापना भवरो. नामदेव महाराज म्हणतात दिले इंद्रिय हात पाय कान जळ नाही गेलं पाहिजे थोडा. डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग गा. बघा दिले इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण नासे जीवपन भवरोग गा. बघा हे इंद्रिय दिले तुम्हाला. हे पाय दिले कशा करता दिले. वावरात जाण्याकरता का दररोज उंदरीहून चिसपुरून उंदरीन पिपरीहून उंदरीला जाण्याकरता नाही. हात कशा करता दिले. 2 टाइम जेवण करण्याकरता. कान कशा करता दिले. पिक्चरचे गाणे ऐकण्याकरता.
डोळे कशा करता दिले? पिक्चर पाहण्याकरता. महाराज म्हणतात नाही, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. कान भरून या ऐकिल तुझी कीर्ती, आणि ते म्हणजे विश्रांती दे देवा. हे जे पाय आहेत, हात आहेत, कान आहेत, डोळे आहेत, हे देवाचं सौंदर्य अनुभवण्याकरता दिलेले आहेत. तुम्हाला जे पाय दिले ना, हे पाय नुसतं शेतात जाण्याकरता दिलेले नाहीत. हे पाय कधीतरी एकदा जन्माला आल्यानंतर पंढरपूरची वारी करण्याकरता दिलेले आहेत. म्हणून शास्त्रकारांनी सांगितलंय, कवित्वकारांनी सांगितलंय, संत महात्म्यांनी सुद्धा तेच सांगितलंय. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. जन्माला आलो ना आपण, हा दुर्मिळ असणारा नरदेह मिळवला ना आपल्याला, देवाने मिळवून दिला ना. मग देवाने जर आपल्याला नरदेह मिळवून दिला असेल तर मला असं वाटते आपण तो कळून सुद्धा घेतला पाहिजे. पशु पक्ष्यांना नरदेह मिळाला नाही, कळण्याचा प्रश्न नाही. मानवाला नरदेह मिळाला पण कळाला नाही. साधू संतांना नरदेह मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. आपल्याला नरदेह मिळाला, आपण काय करतो? आपण प्रपंचाचाच विचार करतो. सकाळी जेवलो, संध्याकाळी काय जेवलो पाहिजे? आज पाणी आला, उद्या शेतात गेलं पाहिजे. सोयाबीनला शेंगा लागल्या की नाही लागल्या? इकडून तिकडून शेंगा लागल्या तर लागल्या, त्याच्यावर आडी पडली असेल का नसेल, हा विचार आपला आहे. सांगू तुम्हाला, प्रमाण देऊन सांगतो, ऐका. वाढावे संतान ग्रही भावे धनधान्य, ग्रही भावे धनधान्य, ग्रही भावे संतातला आणि आपला हा भेद तुमच्या समोर मांडतो. नीट ऐका. मराठी समजते ना? सगळी भाषा समजते ना? हा, शांततेत ऐका. साधू मधला आणि माणसामधला भेद सांगतो. तुम्ही म्हणसाल साधू आणि माणसातला भेद काय? संत हे जरी भिन्न असले तरी माणसासारखे विचार त्यांचे नसतात. आपण स्वार्थ करतो, स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो, आणि संत हे निस्वार्थ आहेत. जे निस्वार्थ आहेत ते संत आहेत. आणि जो स्वार्थी आहे, आपण प्रापंचिक लोक स्वार्थी आहोत. वाढावे संतान ग्रही भावे धन धान्य. ग्रह म्हणजे घर. संतान वाढले पाहिजे. हम दो हमारे डझन भर, हम दो हमारे 15, हम दो हमारे 20. संतान वाढली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे. पुढे ग्रही व्हावे धनधान्य. शेजारच्या जर 20 पोते सोयाबीन होत असेल तर आम्हाला सुद्धा 25 पोते झाली पाहिजे. मी प्रपंचातल्या लोकांचा विचार तुमच्या समोर मांडतोय आणि साधूचा सुद्धा विचार तुमच्या समोर मांडतोय. फक्त समजून घ्या. काल्याचा प्रसंग तर मी 10 मिनिटात तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या अगोदर आपण जन्माला आलो कशा करता? साधूची टिंगल करण्याकरता, कीर्तनकाराची चेष्टा करण्याकरता, चेष्टा करण्याकरता नाही. तुम्ही इतरांची चेष्टा करू नका. महाराज म्हणतात का करू नका? कोणी दिलाय तुम्हाला तो अधिकार? तुमचा अधिकार काय? तुमची लायकी काय? तुमची योग्यता काय? दुसऱ्याची चेष्टा करण्याची, दुसऱ्याची निंदा करण्याची. सज्जनानो, हे जर आपण करत असाल तर महाराज म्हणतात ज्याची निंदा करतो तो भाग्यवान आहे आणि जो करतो तो दुर्भाग्यशाली आहे. महाराज असं का म्हणता तुम्ही? ज्याची निंदा आपण करतो त्याच्या डोक्यावरचं सगळंच्या सगळं पाप निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर जाऊन बसतं. ज्याची निंदा आपण करतो तो स्वच्छ होतो आणि जो निंदा करतो तो अपवित्र होतो. म्हणून निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. कबीर महाराज सांगतात, सज्जनानो, या कष्टकरी कलियुगामध्ये हा माणसाचा नरदेह तुम्हाला मिळाला. हा खाण्यासाठी नाही, हा पिण्यासाठी नाही, मौज मजा करण्यासाठी नाही. गोविंदा महाराजांनी सांगितलं, देवी दिला देह भजना गोमटा भजन करण्यासाठी आहे मायबाप. पण आपण भजन करत नाही, त्याच्या विरोधार्थी वागतोय. कसं वागतोय? संतान वाढली पाहिजे, घर सुद्धा टचून असलं पाहिजे, बँकेत सुद्धा 20-25 लाख रुपये बॅलेन्स असलं पाहिजे, शेजारच्याचं सुद्धा आपल्याच घरात येऊन बसलं पाहिजे. हा आहे स्वार्थी. पण स्वार्थी जो आहे त्याचं नाव आहे मनुष्य आणि निस्वार्थ आहे त्यांचं नाव आहे संत. संत काय करतात? संत विचार करतात. वाढावया सुख भक्तिभाव धर्म.
कुडाचारी नाम विठोबाचे. काय संत संत म्हणतात सुख वाढलं पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे. गावागावामध्ये कीर्तन, प्रवचन, कथा, हरिविजय, रामविजय, रामायण, श्रीमद भागवत, देवी भागवत पुराण, गरुड पुराण हे झालं पाहिजे. कशा करता? वाढावया सुख, भक्तिभाव, धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे. हे ज्यांचे विचार आहेत ते संत. आणि घरातलं धन संपत्ती वाढली पाहिजे हे ज्यांचे विचार आहेत तो आहे माणूस. म्हणून आपण कोणत्या स्थितीला गेलं पाहिजे याचा विचार जर आपण केला, महाराज म्हणतात अजूनही वेळ आहे सुधरा. विठाला विठाला म्हणून महाराज हे आम्हाला कळालंच नाही. तुम्ही सांगताय ना आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून, म्हणून आमच्यापर्यंत येऊन पोचलं. अज्ञानी होतो आम्ही, आम्हाला ज्ञान नव्हतं हे. महाराज म्हणतात ठीक आहे, अज्ञानी होताना मग तुला सगळ्या चुका माफ. एकादशीच्या दिवशी आपण शेतात जातो ना बोरकले काका? एकादश असते का तुम्हाला? असते ना एकादश? एकादशीच्या दिवशी न कळत आपण शेतात जातो. कशासाठी? सोयाबीनला शेंगा लागल्या की नाही हे पाण्यासाठी. आणि कर्मधर्म सुदैवानं तुमचा आनंद गगनाला मावून असा होतो, तुम्हाला आनंद होतो. अरे वा, 3 एकर शेतामध्ये टचून सोयाबीन लागली, काय माल लागला हो शेतामध्ये, काय माल लागला शेतामध्ये, आनंद होतोय तुम्हाला. तुम्ही विसरलेले असता की आज एकादशी आहे. शेतात जाता, सोयाबीनचं झाड वाकून पाहता, कर्मधर्म सुदैवानं एक शेंग तोडता आणि ती तुम्ही तोंडात घालता. शेंग पोटात गेल्यानंतर ते दाणे तुम्ही चावल्यानंतर गिळून घेता आणि नंतर रस्त्यानं आल्यानंतर तुम्हाला समजतं की अरे चुकलं लेक आपलं, आज एकादशी आहे आणि एकादशीला मी सोयाबीनच्या शेंगा खायला नव्हत्या पाहिजे. मग काय करतात काही लोक तर करतात असं करून पाहतात. महाराज म्हणतात सरप निघून गेल्यावर फरकांडीवर रट्टा मागून फायदा नाही, पण त्याला सुद्धा त्याचा परिणाम भोगावा लागतो. महाराज म्हणतात कसा? त्याने मान्य केलं की आज एकादशी आहे आणि न कळत माझ्याकडून सोयाबीनची शेंग खाण्यात आली, देवा मला माफ कर. देव म्हणतो बाबा ठीक आहे, ज्या क्षणी तुला तुझ्या केलेल्या कर्माचा पश्चाताप झाला ना तेव्हापासून तू सुधारण्याच्या मार्गावर लागला. म्हणजे आता तरी पुढे. हाच उपदेश नको करू नाश आयुष्याचा. सज्जनांनो, हा उपदेश अनेकांना महात्म्यांनी सांगितला ना. हा उपदेश देणारे जे लोक आहेत त्यांचं नाव आहे संत. संत म्हणून केलेल्या कर्माचा पश्चाताप होणे म्हणजे पापापासून मुक्त होणे आणि पुढील भविष्याची वाटचाल करणे, हा त्याचा संत उपदेश आहे. म्हणूनच महाराज म्हणतात बाबांनो की हा नरदेह मिळाला प्रपंच करण्याकरता नाही. साधूंना सुद्धा नरदेह मिळाला प्रपंच करण्याकरता नाही. महाराज म्हणतात प्रपंच करा असं नाही. या कष्टकरी कलियुगामध्ये दोन्ही गोष्टी साध्य होतात जर आपण केल्या तर. विठाला विठाला दोन्ही गोष्टी साध्य होतात. आपण जर नुसतं प्रपंचाचाच विचार करत असाल, आपण जर नुसतं संसाराचाच विचार करत असाल तर शास्त्रकार सांगतायत बाबारो, संसार करणाऱ्या माणसाला सुद्धा प्रायश्चित्त करावंच लागतं. पण संतांचा आदर्श जीवनामध्ये जर आपण घेतला, काय केलंय गजानन महाराजांनी हा आदर्श डोळ्यासमोर घेतला. काय केलं तुकोबानी, काय केलं निळोबानी, एकनाथांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी आदी करून सगळ्या संतांनी जे जे केलं त्यांचा आदर्श जर आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर आपलं जीवन जगण्याचं कसं जगायचं हे आपल्याला कळतं. ऐका, एकाला मी विचारलं तुम्ही प्रपंच का करता? ते म्हणले बाबा संसारामध्ये जे आम्हाला मिळतंय ना ते परमार्थात मिळत नाही. महाराज म्हणतात प्रपंचामध्ये राहून कोणाचा उद्धार झाला? संसारात राहून कोणाचा उद्धार झाला? हा संसार माणसाला सुचू देत नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत तो सुख नावाची गोष्ट तुम्हाला मिळू देत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही कितीही विचार करा या संसारामध्ये सुख मिळवण्याचा, तरी मला असं वाटतं सज्जनांनो की सुख नावाची गोष्ट तुम्हाला मरेपर्यंत भेटत नाही. माऊली सांगतायत मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेण कवणाचे श्रवणी तैसी सुख निंद्रार्थोने इंगळाचे. काय भाव आहे. माऊली म्हणतात या कष्टकरी कलियुगामध्ये संसार करणारा माणूस, चांगल्या प्रकारचा संसार करणारा माणूस, त्याला जाऊन मी भेटलो, त्याला विचारलं का रे बाबा घरामध्ये बंगला बांधलेला आहे, चांगला बंगला आहे, घरामध्ये एसी सुद्धा लावलेली आहे, तू 3.5 फूट स्पंचच्या गादीवर दररोज झोपतो, तुला सुख मिळतंय का? माऊली म्हणतात ते सुख नाही, ते वाटणारं सुख आहे. विषयाचे समसुख विषयाचे समसुख
आहे काका, तुम्हाला सांगू का, आम्हाला आता मोठ्या स्टेजवर कार्यक्रम करायची सवय. तुमच्या आशीर्वादाला मोठे स्टेज भेटून राहिले. गाणारे वाजवणार, इकून 50 टाळकरी, इकून 50 टाळकरी, गाणारे गोविंदबासारखे, इकडे अर्जुनबासारखे, सीतारामबासारखे, गोपालबासारखे, हा वाजवणार आमचे श्याम महाराज सारखे. तुम्हाला सांगू का, कीर्तनामध्ये रंगदेवता निर्माण जर करायची असेल तर एक वाजवणारे चांगले पाहिजे, गाणारे चांगले पाहिजे आणि टाळकरी सुद्धा चांगले पाहिजे. जास्त नसले पाहिजे ते बी, पण 5 माणसांनी 50 माणसाची मजा आणली पाहिजे असे असले पाहिजे. आता हे दिसायला 5च आहेत, 3 आणि 2 5च आहेत, पण 50 माणसाची मजा येऊ राहिली. आणि या लोकांमुळे जो कीर्तनात आनंद दुगना होतो ना, हे खऱ्या अर्थानं सुख आहे. म्हणून तुम्हाला मी आता सांगितलं प्रमाणाच्या माध्यमातून की विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आबराची चावली जाईल या. एकाला विचारलं 3.5 फुटाच्या गादीवर तू दररोज झोपतो, एसी लावलेला आहे घरामध्ये. हो महाराज एसी आहे. काय रे बाळा, तुला खरंच झोप लागते का? ती म्हणजे महाराज झोप लागत नाही, पण ती बांधावी लागते. शास्त्र प्रमाण देत आहे ते सुख जरी तुम्हाला वाटत असलं सज्जनांनो, तरी ते सुख विषयाचं सुख आहे. आणि विषयाचं सुख पुष्कळ काळ टिकत नाही, ते मृगजळासारखं दिसतं. तुम्ही म्हणले मृगजळासारखं म्हणजे महाराज आम्हाला समजलं नाही. आपल्या पिपरीच्या भाषेत सांगतो, ते झावासारखं दिसतं. झावा माहीत आहे? झावा उन्हाळ्याचे दिवस असतात, आपल्या मातामावल्या शेतामध्ये काळी कचरं वेचतात. सकाळी 7ला जातात, 12 वाजेपर्यंत काळी कचरं वेचतात. 12 नंतर त्या का वेचत नाहीत? कारण ऊन फार तपतं आणि त्यांना उन्हाच्या त्या झावा दिसतात. आपल्या भाषेत त्यांना झावाच म्हणतो ना आपण, पण शास्त्रकड त्याला सांगते मृगजड. शास्त्रांनी त्याला नाव दिले मृगजड. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, आबराची चावली जाईल लया. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत, मृगजळवत जाईल लया. हे जे प्रपंचामध्ये सुख तुम्हाला वाटते ना, हे सुख नाही, हे मानावं लागणारं सुख आहे. तुमच्या खिशात असणारी 500ची नोट तुमचीच आहे कशावरून? तुम्ही म्हणता तिथं मा खिशात आहे, आणा इकडे. तुमच्या खिशात आहे तोपर्यंत, पण तिच्यावर तुमचा हक्क नाही, तिच्यावर कोणाचा तरी हक्क आहे. हे सुख सुद्धा तसंच आहे. तुमच्या जवळ जे सुख आहे हे सुख तुम्हाला वाटते. सज्जनांनो, जशी बाजार करण्याकरता तुम्ही 500ची नोट करकन काढून देता आणि तिचा व्यवहार करता, या सुखाचा सुद्धा व्यवहार तसाच आहे. सुखाचे पोटी सुख लाभ झाला. शास्त्रकार सांगतात सुखाचा सुद्धा व्यवहार करावा लागतोय. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला जर सुख पाहिजे असेल ना, तर माझे संत म्हणतात या कीर्तनामध्ये येऊन पहा, प्रवचनामध्ये येऊन पहा, हरिविजय पोथीमध्ये येऊन पहा. संजू महाराज सांगतात तुम्हाला पोथी फोडून ऐकण्यामध्ये जो आनंद आहे, ब्रह्मानंद आहे, तया नाम सुख. सुख बसे हेची ठाई, सुख बसे हेची ठाई, वसेची ठाई, वसेची ठाई, बहुपाई संतांच्या, बहुपाई, बहुपाई, बहुपाई संतांच्या, बहुपाई, बहुपाई संतांच्या. मनवून केला वास, मनवून केला वास, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, मनवून केला मनवून केला. ज्या सुखासाठी तुम्ही धावपळ करता, ज्या सुखाची अपेक्षा तुम्ही जन्माला येऊन शेवटच्या श्वासापर्यंत करता, ते सुख आहे कुठं? ते सुख खऱ्या अर्थानं कीर्तनात आहे. ते सुख प्रवचनात आहे. ते हरिविजय सारख्या ग्रंथामध्ये आहे, भागवतामध्ये आहे, देवी भागवतामध्ये, आदी करून सकल शास्त्रांमध्ये आहे. कीर्तनामध्ये जो आनंद आहे त्याचंच नाव सुख आहे. हे प्रपंचात मिळत नाही. एक जण मला म्हणे, महाराज तुम्ही काय सांगता, कीर्तनाच्या माध्यमातून कोण म्हणतं संसारात सुख नाही? आमच्या घरी येऊन बघा म्हणे, किती सुख आहे. म्हटलं कसं सुख आहे तुमच्या घरात? आम्ही दोघं नवरा बायको 24 तास 24 घंटे 24 मिनिटं हसतच राहतो म्हणे. अरे वा, म्हटलं बरं आहे, येऊन तर बघा म्हणे आमच्या घरी. तुम्ही लोकांना सांगता संसारात सुख नाही, संसारात सुख नाही, कोण म्हणतं म्हणे सुख नाही? आमच्या घरी येऊन पहा म्हणे किती सुख आहे. म्हटलं कसं हो? म्हणे आम्ही 24 घंटे 24 मिनिटं 24 सेकंद फक्त हसत राहतो. आणि कीर्तनाच्या माध्यमातून कर्मधर्म सुदैवानं चहा पिण्याचा योग आला. चहा पिण्याकरता गेलो, त्या घरात खरंच दोघं नवरा बायको हसत होते.
मी पाहिलं, दरवाजा उघडण्याच्या अगोदर पाहिलं, दोघं जण हसत होते. म्हटलं अरे वा, हे म्हणतात ते खरी गोष्ट आहे वाटते. म्हटलं कशी काय? म्हटलं यांनी सांगितलं आमच्या घरात 24 घंटे 24 मिनटं 24 सेकंद सुख आहे. आम्ही नाही का म्हणे 24 मिनटं हसत राहतो. चाट मारायची, इथं चाट मारायची आणि तिकडे थाप मारायची. पाहिलं मी, दरवाजा उघडला तर दोघं नवरा बायको भांडण करत होती. म्हटलं कसं काय? बाई पोळ्या करत होती. पोळ्या करता करता पोळपाट फेकून मारायची नवरदेवाले. मग तो पोळपाट त्याला फेकून मारला की तो पोळपाट असा हुकवायचा. पोळपाट हुकला म्हणून तो दाताला काढून हसायचा, ही 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 ही. आणि तोच पोळपाट उचलायचा आणि तो डबल तिले फेकून मारायचा. तिनं तो पोळपाट हुकला की ती हसायची. म्हटलं 24 मिनटं 24 सेकंद 24 घंटे तुम्हाला हसायचंच काम आहे. जर चुकून एखादा पोळपाट तुमच्या टाळक्यात लागला तर टाळकं फुटल ना. दृष्टांत संपला. तुम्हाला जरी हा प्रपंच सुखाचा वाटत असला तरी दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. किंवा या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. याची सुख नाही हो, याची सुख नाही, यात सुख नाही, त्यात सुख नाही. याची सुख नाही, याची सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला या प्रपंचात कोणाला सुख मिळालं नाही याचा विचार या लोकांनी केला आणि तो विचार आमच्या साधूने केला. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांना चांगल्या पद्धतीने माहीत होते की प्रपंचात फक्त आणि फक्त दुःख आहे. म्हणून तुकोबांनी घरामध्ये कधी रामकृष्णरी म्हटलं, तुकोबांनी कधी 4 भिंतीच्या आत भजन केलं नाही. सकाळी उठले, शुभ स्नान आटोपल्यानंतर, इंद्राणीचं पवित्र स्नान केल्यानंतर, सचैत स्नान केल्यानंतर माझे तुकोबा लटकलेला विना घ्यायचे, हातामध्ये चिपड्या घ्यायचे. एक तर भंडाऱ्यावर जायचे, एक तर घोराळ्यावर जायचे, नाहीतर भामचंद्रावर तरी जायचे. एका सदस्याने विचारलं, तुकोबा घरामध्ये नामस्मरण का करत नाही तुम्ही? तुकोबा म्हटले, घरामध्ये नामस्मरण जर झालं असतं, प्रपंचाने जर मला नामस्मरण करू दिलं असतं तर मी कशाला डोंगरावर गेलो असतो रे बाबा. याचा सिद्धांत एकच आहे गोविंदबा, की संत एकांत गेले आणि सगळे सिद्धांत शोधिले. संतांनी विचार केला की परमार्थ रूपी जे सुख आहे हे आमच्या पदरामध्ये पडलं पाहिजे. याकरता आम्ही काय केलं पाहिजे? सगळ्या संतांनी विचार केला, सांगितलं 4 भीतीमध्ये तुम्हाला जे पाहिजे ते मिळत. 4 भीतीमध्ये काय पाहिजे? आपल्याला सुख पाहिजे. तुम्ही म्हणसान सुख आहे, मुलं बाळ नोकरीवर आहे, पैसा चांगला आहे, सोनं आणि चांदी भरपूर आहे. महाराज म्हणतात हे सुख नाही, हे विषयाचं सुख आहे आणि हे भोगणारं सुख आहे. हे आज आहे तर उद्या नाही. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे, वेदशास्त्र संपन्न संत श्री वासुदेव महाराज अडगावकर विदर्भ माऊली म्हणून होते. आमचे गुरुजी सांगायचे, श्रीमंत माणूस असो वा गरीब माणूस असो, त्या माणसानं हातामध्ये एक अंगठी घालायची आणि त्या अंगठीवर लिहायचं ये भी दिन जाएंगे. सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. सगळ्या प्रश्नाचं. गरीब असला तरी अंगठीकडे पाहायचं, ये भी दिन जाएंगे. श्रीमंत असला तरी त्यानं त्या अंगठीकडे पाहायचं. तो वखर आणणारा असला तरी त्यानं अंगठीकडे पाहायचं. आणि तो अंबानी बी असला तरी त्यानं अंगठीकडे पाहायचं. आला तुमच्या लक्षात? गरीबांना अंगठीकडे पहा, श्रीमंतांना अंगठीकडे पहा. याचा अर्थ असा आहे, गरीबाला श्रीमंत होण्यासाठी वेळ लागत नाही. तसंच महाराज म्हणतात, श्रीमंताला सुद्धा भिकारी होण्यासाठी वेळ लागत नाही, ये भी दिन जाएंगे. तसं आहे, या प्रपंचाचा आपण जर विचार करत राहिलो सज्जनांनो, तर या प्रपंचात सुख नाही हो. म्हणून जगाच्या पाठीवर एकमेव जर सामुग्री कोणती असेल, जगाच्या पाठीवर एकमेव जमवलेलं बॅलेन्स जर कोणतं असेल तर ते पुण्याचं बॅलेन्स आहे. आणि हे पुण्याचं बॅलेन्स कुठं मिळतं? महाराज म्हणतात वारकरी संप्रदायात मिळतं. वारकरी संप्रदायामध्ये पापाला नाश करण्याची ताकद आहे आणि पुण्याला उगम देण्याची शक्ती आहे. म्हणून या संप्रदायामध्ये आल्यानंतर हे अत्यंत पवित्र लक्षणं सांगितल्या जातात. म्हणून प्रत्येकाने अंगठीकडे लक्ष दिलं पाहिजे. अंगठीकडे म्हणजे माझ्या अंगठीकडे नका देऊ. तुम्ही तुमच्याकडे 3-3, 4-4 त्या काय आज आहेत तर हे विषयाचं आहे. हे वाटतंय आपल्याला, आनंद घेतला पाहिजे, आपण विषयाचं समसुख भोगलं पाहिजे.
पण कधीतरी त्या अंगठीकडे पाहिलं पाहिजे की बाबा रे आज आहे तर उद्या आज आहे तर उद्या नाही. म्हणून माणसाला हा नरदेव मिळाला. माझे संत म्हणतात अजूनही त्यांना कळालेलं नाही. या कष्टकरी कलियुगामध्ये हा नरदेव कळाला पाहिजे. आमच्या साधूंना हा नरदेव कळाला, आमच्या माणसाला हा नरदेव कळाला नाही. काय करतात हो साधू, कसे असतात हो साधू, असा जर आपण विचार केला तर साधू हे माणसासारखेच असतात, पण त्यांचे विचार मात्र माणसासारखे नसतात. माणसासारखे दिसतात. समुद्र नदी नवे पैजा, पाषाण मानू नये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारिके, संत नवती जगा माणसाच्या सारिके. समुद्र नदी नवे पैजा. एखादा नाला जर वाहत असेल तर त्याला समुद्र किंवा नदी मानू नका. एखादा दगड जर तुम्हाला शंकराच्या लिंगाच्या पिंडीचा आकाराचा दिसत असेल तर त्याच्यावर अक्षता टाकू नका. हा, तसंच एखादा माणूस जर भगवे कपडे घालून गावात येत असेल तर त्याला साधू फसतात लोक. माऊल्या हो, असे कितीतरी फसले. बाबा अंगावर भगवे कपडे घालून आला रे आला की आमच्या माऊल्या कोमल हृदयाच्या असतात, पवित्र मनाच्या असतात. यानं बाबा घरी चहा प्यायला, बाबानं 2 गोष्टी कधी तुमच्याबद्दल चांगल्या सांगितल्या ना, तुम्हाला 2 मुलं आहेत म्हणतात, हो हो बाबा बरोबर आहे. एक मुलगा पुण्याला असतो म्हणतात, हो बाबा तेही बरोबर आहे. एक मुलगा शेती करतो, यानं बाबा घरात जेवण करून जा. बाबानं 2 गोष्टी तुमच्याबद्दल चांगल्या सांगितल्या की तुम्ही बाबाचा चहा सोडून देता आणि बाबाला डायरेक्ट जेवूच घालता. बाबा तुम्हाला लुबाडतो आणि बाबा निघून जातो. पिपरीच्या बसस्टँडवर गेल्यानंतर बाबाचे भगवे कपडे थैलीत घालतो आणि बाबा जीन्सची पॅन्ट घालतो. तुम्ही फसता, 100% फसता. याच्यावर सुद्धा पुरावे आहेत. मी माझ्या मनाचं काहीच बोलत नाही. आम्ही 4-4 वर्ष अभ्यास केला मावशाई हो, आणि आज महाराष्ट्र फिरतो. इथं 2 मिनटं बोलणं जेवढं सोपं वाटतं तितकं सोपं हे नसतं. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. ऐका, शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, बहुरूपी धरे संन्यासाचा वेश, पाहुणी तयास धन देती. एकनाथ महाराज म्हणतात बहुरूपी आहे तो. बहुरूपी माणसानं माणूसच आहे तो, पण माणसाने संन्यासाचा वेश धारण केला आणि हा समाज फसला. म्हणून खरे साधू तुम्हाला ओळखता आले पाहिजे. साधू हे माणसासारखेच आहेत हे मला तुम्हाला सांगायचं आहे, पण त्यांचे विचार माणसासारखे नाहीत. ऐका, गजानन विजय अध्याय पहिला. गजानन विजय, आपण सगळे गजानन महाराजांचे भक्त. बस झालं, आता मी माझ्या काल्याच्या कीर्तनाकडे येतो. गजानन विजय अध्याय पहिला, ओवी क्रमांक 90 ते 100, 10 ओव्या पाहून घ्या. सुरुवातीला बंकटलाल अग्रवाल आणि दासोपंत कुलकर्णी गजानन महाराजांना उष्ट्या पत्र्यावरचं अन्नाचे कण वेचून खाताना पाहिलं. कोणी कोणी कोण? बंकटलाल अग्रवाल आणि दासोपंत कुलकर्णी. एक 21 वर्षाचा तरुण युवक उष्ट्या पत्र्यावरचे भाताचे कण वेचून खाताना दिसतोय. अंगावर एकही कपडा नाही. 21 वर्षाचा तरुण. पण ज्यावेळेस माया गजानन माऊलीचं शरीर चमकत होतं त्यावेळेस चंद्र सूर्यासारखं ते लखलख करत होतं. साधूच्या अंगावरचं तेज चमकणारं ते वेगळं आहे आणि आपल्या अंगावरचं तेज हे वेगळं आहे. आपलं तेज गुलाबजामुनचं. काय गाल आहेत बा महाराजची, अशी सफरचंदासारखे गाल दिसतात. काय तब्येत आहे महाराजची. महाराजची म्हणजे माझी नाही, तर मी पहिलेच बारीक आहे का नाही. काय दिसतात हो महाराज, हा गुलाबाच्या फुलासारखे होठ आहेत महाराजचे, सश्याच्या कानासारखे कान आहेत महाराजची, आणि गाल बोलूच नका, बिलकुल सफरचंदासारखे. अरे वा, कशाचे आहेत महाराज हे गाल. महाराज म्हणतात आम्ही गावरान गाईचं तूप खातो. तुपाचे गाल वेगळे आणि ज्ञानाचे गाल वेगळे. श्री संत गजानन महाराजांचे जे गाल होते, जे तेज होतं, हे ज्ञानाचं तेज होतं. ज्ञानाचं तेज चंद्र सूर्य तोपर्यंत चमकत राहतं. कारण ज्ञान कधी म्हातारं होत, माणसं म्हातारे होतात, ज्ञान म्हातारं होत नाही. उलट हे ज्ञान तुम्ही जितकं समाजाला सांगाल तितकं ते दुप्पट होतं आणि जास्त होतं. शास्त्रकार सांगतात, वये कृते वर्धते एव नित्यम विद्या धनम सर्वधन प्रदानम. सगळ्या धनापेक्षा श्रेष्ठ जे धन आहे ही इतरांना देण्यानंतर देणाराचं दुप्पट होतं, आणि जो अज्ञानी असेल त्याला ज्ञान मिळतं. ही ताकद आहे ज्ञानाची. पाहिलंय दासोपंत कुलकर्णी, बाळाभाऊ अग्रवाल यांनी पाहिले गजानन महाराजांना उष्ट्या पत्र्यावरचं वेचून खाताय. महाराज कोण आहात आपण, कुठून आला, तुमचं गाव कोणतं आहे, तालुका जिल्हा सांगा, नसेल जमत तर मोबाईल नंबर बी द्या. महाराज म्हणले त्या काळात काही फोन नव्हते, पण तरी आपण एक दगड मारला. जागे आहे तुम्ही सगळे ऐकता ना, ऐका. पाहिलं ते म्हणले महाराज देवीदासाच्या घरी देवीदासाच्या मुलातील ऋतू शांती आहे. कोण आहे हा देवीदास.
म्हटले देवीदास कोणी नाही, हा पातुरकराचा वंशज आहे. एक मठाधिपती आहे, त्याच्या मुलाचं मुंडन आहे. मुंडन म्हणजे जावळाचा कार्यक्रम, जावळाचा कार्यक्रम आहे. आणि त्यांनी अख्ख्या गावाला नगर भोजन दिलेलं आहे. तुम्ही जर आज्ञा करत असाल ना महाराज, तर तुमच्याकरता मी पंचपाक्वनाचं जेवण आणून द्यायला तयार आहे, तुम्ही फक्त हो म्हणा. गजानन महाराजांनी बाळकृष्णाला, बाळाभाऊला आणि कुलकर्ण्यांना या दोघांना एकच उपदेश केला, तुम्ही जर मला ताजं अन्न आणून देत असाल तर हे उष्ट अन्न खावा कोण? साधू ओळखता आले पाहिजे. आपल्याला खरे साधू ओळखता येत नाहीत, त्यामुळे आपण फसतो. हे दोघं सुद्धा फसले. ज्यावेळेस महाराज त्या ठिकाणी निघून गेले, गोविंदभाऊ टाकडीकराचं कीर्तन एकादशीला चालू झालं. गोविंदभाऊ टाकडीकराचा एक श्लोक चुकला आणि महाराजांनी तो अपूर्ण श्लोक पूर्ण केला. त्यावेळेस महाराजांच्यावर सगळ्यांची भक्ती बसली. तेव्हापासून महाराजाच्या चमत्काराला सुरुवात. विठाला विठाला. म्हणून साधू ओळखता आले पाहिजे आपल्याला. अंगावर कपडे घातले म्हणून खरे साधू असं नाही. त्याग असतो साधूच्या जीवनामध्ये, वैराग्य असतं साधूच्या जीवनामध्ये, बुद्धीमध्ये वाईट विचार येत नाहीत त्यांच्या, प्रपंचाचे विचार तर अजिबात येत नाहीत त्यांच्या. बघा तुम्ही, प्रपंचाचा विचार संत गाडगे बाबाचं कीर्तन चालू होतं. गाडगे बाबाचं कीर्तन चालू असताना निरोप आला, महाराज तुमचा एकुलता एक लेक मरण पावला, महाराज तुम्ही काय कीर्तन करता? गाडगे बाबा होते ते. वैराग्य म्हणजे तुमच्या विचारावर तुम्ही ठाम असलो पाहिजे. नाही सोडत 3 घंटे कीर्तन म्हणजे नाही सोडत 3 घंटे. म्हणजे मी आता आटपणार आहे बरं. तुम्ही म्हणसाल बापरे 3 घंटे लय झालं महाराज. कारण 10,000 लोकांमध्ये सुद्धा जेवढा आनंद मला मिळाला नाही, तेवढा आनंद आज मला या ठिकाणी मिळतो संजू भाऊ. कारण ऐकणारे दर्दी आहेत आणि सगळे हुशार आहेत. आपण सगळे, संजू भाऊचा काही गंमत अभ्यास नाही. ते ज्या अर्थी पोती सांगतात तुम्हाला, म्हणजे पेरायच्या अगोदर पीक बाहेर येतं त्याच्याकडून. आलं का लक्षात? पेरायच्या अगोदर बी बाहेर, म्हणजे पुढचा अभ्यास करतात. आणि अनेक ठिकाणी पोती वाचन केलं, गावातही करतात, या ठिकाणी सुद्धा केलं. आणि माधव काका तुम्हाला चांगला माणूस सापडला, आता सोडू नका त्याला. ऐका काय सांगत होतो मी, म्हणा कीर्तन, पण कुठलो घालतो म्हणा, मग तुला कासाठी आणलं? साधू आणि संत आपल्याला ओळखता आले पाहिजे. नुसतं प्रपंचाचाच विचार करू नका. ऐका, ज्या ज्या वेळेस अधर्म होतो त्या त्यावेळेस अधर्मानं चालणाऱ्या माणसाला ज्ञानाच्या मार्गाने आणण्याचं काम संत करतात. ज्या ज्या वेळेस अधर्म होतो, अधर्म म्हणजेच पाप, ज्या ज्या वेळेस पाप होतो त्यावेळेस पापी माणसाला पुण्यवान करण्याचं काम संत करतात. आणि काही लोक पाप करतात, अशा पापी लोकांना उद्धार करण्याकरता देव अवतार कार्य करतो. आता या ठिकाणी संत आणि देव यांचा विचार जर आपण केला, संत अज्ञानातून ज्ञानाकडे आणतात आणि देव पापातून पुण्याकडे आणतो. कारण आता आपल्याला आपल्या अभंगाकडे वळायचं आहे. बघा, एकीकाळचा प्रसंग असा आहे की पूर्वीच्या काळामध्ये आनंद दुगणा असायचा. दुगणा असायचा म्हणजे जिकडे तिकडे आनंदीच आनंद असायचा. एका आनंदापेक्षा अनेक आनंद म्हणजे दुगणा आनंद. खूप आनंद असायचा, खूप आनंद असायचा, खूप आनंद असायचा. पण कधी कधी चांगलं काम करताना चांगल्या कामामध्ये विघ्नसुद्धा येतच असतात. अपशकुनी काम. गावामध्ये जर चांगलं कीर्तन चालू असलं की कोणीतरी जावं आणि डीपीचा खटका खाली काढून टाका, आहे की नाही? गावामध्ये कीर्तन चांगलं रंगात आलं की लईनच जावी, म्हणजे शकुनामध्ये अपशकुन काम. तसं पूर्वीच्या काळामध्ये सुख शांती समाधान वाढावं याकरता खूप प्रयत्न करत होते ब्राह्मण लोक. पण त्या काळामध्ये सुद्धा चांगलं कर्म करत असताना त्या चांगल्या कर्मामध्ये संकट येत होती. आणि चांगल्या कामामध्ये संकट येऊ नये याकरता माझ्या भगवंताचा अवतार आहे. विठाला विठाला. विठोबा रखुमाये समाज हा अधर्मानं वागू नये, समाज हा धर्माच्या मार्गाने चालावा याकरता माझ्या भगवंताचा अवतार असतो. कशा करता असतो देव? ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट येतं, त्या संकटावर मात करण्यासाठी माझ्या कृष्णाचा जन्म आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अप्युत्थानम धर्मस्य तदाज्ञानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां
विनाशाय चतुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाडिसे भक्तजना भक्तजना आपुल्या पाडसे भक्तजना 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 धर्मराक्षावया अवतार घे धर्मराक्षावया आपुल्या धर्मरक्षावया अवतार घेशी आणि आपुल्या पाळीशी भक्तजना. भगवंताचं भजन भगवंताचं गुणगान गाणाऱ्या भक्तांवर जर संकट येत असेल तर त्या संकटावर मात करण्याकरता दुर्जनाचा संहार करण्याकरता जगाचा मालक अवतार कार्य करत असतो. बघा असंच आहे, गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंद नाहतोय, यमुना मैया आनंदानं तुडून वाहते, गाई म्हशी सुद्धा आनंदानं चरतायत, सवंगडी सुद्धा आनंदानं गातायत, खेळतायत, कुदतायत, मस्ती करतायत. पण कर्मधर्म सुदैवानं अजून सुख दुग्न व्हावं याकरता काही ब्राह्मण लोक पूजा करतात. आणि ब्राह्मण लोक पूजा करत असताना त्याच्यामध्ये एक कंस नावाचा जो मूळ राक्षस आहे. ऐका, अध्यात्माचा काला जर आपण पाहिला तर कंस हा प्रत्येकाच्या हृदयात आहे. अध्यात्माचा काला जर आपण पाहिला तर तुमचा जो विचार करणारा राक्षस आहे, म्हणजे विचार करण्याची जी बुद्धी आहे, त्याला अध्यात्मात नाव देता येईल कंस. हा कंस म्हणजे त्या काळात होता असं नाही, हे मामा त्या काळात होते असं नाही. आजच्याही काळात काही मामा आहेतच ते मामा, फक्त ते मामा तुम्हाला अभ्यास करून सापडतील, तसे सापडत नाही. चांगलं काम असलं की आवाज कमी करा, मामाचे लक्षण आहेत. कीर्तन कोणाचं काय जमतं ते जमलं नाही, ते मामाचे लक्षण आहेत. लाडू करा, लाडू जेवणाकरता, लाडू कशाला करता, मिरच्याची भाजी करा, मामाचे लक्षण आहेत. दुसऱ्याच्या हो मध्ये हो जे मिळवतो ते परमार्थी, आणि दुसऱ्याच्या विरोधार्थी जो बोलतो ते मामा. म्हणून मामा त्या काळात होते असं नाही. आता आपण विचार करायचा की आपल्याजवळ कोणते मामा आहेत. तुमच्या माहितीकरता आपण प्रत्येक जण मामाच आहोत. विठाला विठाला आपल्या मनात मामा आहे. तुम्हाला विचार करण्याचं कारण मन हेच मामा आहे बरं. 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, आणि या 10 इंद्रियावर जो ताबा मिळवतो त्याचं नाव आहे मन. आणि अध्यात्म त्या मनाला नाव देतं मामा. आणि हा मामा दुसरा तिसरा कोणता नाही, हा मामा आहे कंस. असा कंस मामा गोकुळामध्ये काही ब्राह्मण वर्ग पूजा अर्चा करतात, कीर्तन प्रवचन करतात, गातात, आनंदानं खेळतात, कुसतात, मौज आणि मजा करतायत. पण असं सात्विक कर्म करत असताना त्या कर्मामध्ये ते विघ्न आणण्याचं काम करतोय. विचार करतात. एकाने विचारलं, कंस मामा तुम्ही हे सगळं करता कशा करता? त्यांनी सांगितलं, या मथुरेमध्ये, या गोकुळामध्ये माझ्यापेक्षा मोठा देव कोणता नाही. आजपासून आरती ज्ञानराजा बंद, आजपासून आरती कंस मामा सुरू. बघा हे आहेत. माझं ऐका, तुमचं तुम्ही काही सांगू नका, तुम्हाला माझंच ऐकावं लागेल. समजून घेतलं पाहिजे की मामाचे काहीतरी अंश याच्यामध्ये विराजमान आहेत. असेच होते. पण त्यावेळेस भगवंत सुद्धा मनातल्या मनात विचार करतात, कारण मला सुद्धा एकदम अवताराला येता येत नाही. अवताराला येण्यासाठी काहीतरी कारण लागतं ना. ज्या अर्थी मी या ठिकाणी कीर्तनाला आलो त्या अर्थी कारण लागते. मी एकटा आलो, फोन नाही, कॉल नाही, मिस कॉल नाही, मेसेज नाही, सांगितलं महादेव काका मी आलो, खराबर कीर्तन चालू, हे म्हणतील माहीत नाही, कल्पना नाही, फोन नाही, मेसेज नाही, पत्रिका नाही, भंडारा नाही, पोथी नाही, पुराण नाही, तुम्ही आलेच कसे? पण ज्या अर्थी या ठिकाणी काहीतरी कारण आहे त्या अर्थी कीर्तन सुद्धा आहे. आणि त्याच्या पाठीमागचं मोठं कारण आहे, इथं हरिविजय पोथी चालू आहे. तसं देवानं सुद्धा विचार केला, मी एकदम उडी मारत नाही, येण्यासाठी कारण लागेल. कारण प्रत्येकाच्या सुखदुःखाची पायली भरू द्यावी लागते. पायली भरल्याशिवाय देव येत नाही. म्हणून ज्या ज्या ठिकाणी पापाची पायली वाढत असते, पापाची पायली भरून पुरत असते, उरत असते, त्या ठिकाणी देव हा अवतार कार्य करत असतो. असंच झालंय. कारण महाराज
विचार केला. ते ब्राह्मण विचार करू लागले, देवा आम्ही ज्यावेळेस कीर्तन प्रवचन करतो त्यावेळेस आमच्या कीर्तन प्रवचनामध्ये संकट येतात रे, विघ्न येतात. देव म्हणतो येऊ द्या, त्याला सुद्धा वेळ लागेल. बुडविला धर्म, धर्म झाला फार, सोसविना भार मजा आता. शेषाने विचार केला, म्हणे दादा हे ब्राह्मण लोक चांगलं सत्कर्म करतात, पुण्याचं काम करतात, आणि यांच्या कामामध्ये जर विघ्न येत असतील तर आपण का अवतार घेऊ नये. शेषा म्हणे देवा आता काहीतरी करा. देव म्हणले मग तूच होय ना पुढे. ते म्हणले मी पुढे झालो असतो बाबा, पण आता शास्त्र उघड्याला लावू नको, कारण आता वेळ झाली. राम अवतारी झालो लक्ष्मण, सोशिले अरण्य तुझ्या सवे. जो बलराम दादा आहे तो शेषाचा अवतार आहे, आणि शेषाचा अवतार बलराम दादा असणारे भगवान श्रीकृष्णाकडे जात आहेत, आणि भगवान श्रीकृष्णाला म्हणतात देवा पाप जास्त वाढलं, आता अवतार घ्या. त्यावेळेस कृष्ण म्हणतात बलराम दादा तुम्ही मोठे आहात, तुम्ही जर माझ्यापेक्षा मोठे असाल तर तुम्ही सगळं कारभार सांभाळायला पाहिजे. त्यावेळेस बलराम दादा म्हणते राम अवतारी झालो लक्ष्मण आणि सोशिले अरण्य तुझ्या सवे. नको रे म्हणे बाबा, तू माझ्यावर जबाबदारी टाकतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या सत्ययुगामध्ये मी 14 वर्षे अरण्य तुझ्यासोबत सोसले, शिळ्या भाकरी खाल्ल्या म्हणे बाबा मी, आता मला तसे दिवस पाहायचे नाहीत. मग आता काय केलं पाहिजे. ब्रह्माकडे गेले, विष्णूकडे गेले, महेशाकडे गेले, तिघांकडे गेले, आणि तिघांकडे गेले असताना करिता ते स्तवना ब्रह्मशाची. सगळ्यांनी ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि सगळे मिळून देवाकडे आले, आणि देवाकडे आल्यानंतर सांगितलं आता काय केलं पाहिजे. महाराज म्हणले घ्यावया अवतार सिद्ध झाले. हे काल्याचे 101 प्रमाण आहेत, काल्याचे 101 प्रमाण आहेत, आणि 101 प्रमाण जर गायले आपण तर 12 तास कंप्लीट पाहिजे. 101 प्रमाण आहेत, आणि आपल्याला 12 मिनिटात आटपायचं आहे, कारण मलाही पुढे मठावर जाऊन तिथूचं नियोजन करून पुढे जाणं आहे, म्हणून आपण सुद्धा आता आटोपलं पाहिजे. घ्यावया अवतार सिद्ध झाले. पण मी असं तसं येणार नाही. मग देव सुद्धा जे अवतार कार्य करतोय, देवाने विचार केला आपल्याला अवतार कार्य करायचं आहे, कशा करता. म्हणजे कंसासारखे राक्षस मारण्याकरता. मुष्टिकातूर, भौमासूर, आगासूर, वत्सासूर अनेक प्रकारचे राक्षस मारण्याकरता भगवंताचा अवतार कार्य होतोय. एक विठाला 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 आकाशाची वाणी सांगे त्या कंसाची, कंसा तू स्वतःला जर मोठा म्हणून घेत असेल ना, तर तुझ्यापेक्षा मोठा कोणी नाही असं जर तुला वाटत असेल ना, तर तू मूर्ख आहेस, चुकतंय तुझं कुठंतरी. कारण देवकीच्या गर्भात येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाय म्हशी. हे बघ तू स्वतःला मोठा जर म्हणून घेत असेल ना, ती देवकी नाही का, देवकी तुझी बहीण आहे ना ती. म्हणे हो माझी बहीण आहे ती. तिच्याच पोटी जो आठवा आहे तो अवतार कार्य करेल, आणि त्याच्या हातातून तुला मरावं लागेल. कंस म्हणे माझ्यापेक्षा मोठा कोणी यायलाच नको. त्याकरता काय केलं, आठवा मारतोय ना म्हणे मला. मग देवकीचे 7ही मारून टाकले, 6ही मारून टाकले, आणि 6वा गर्भ 7वा गर्भ ज्यावेळेस कंसानं तो हातामध्ये उचलला आणि असा फिरवायला लागला, गरा 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 गर्भ फिरवला, आणि फिरवता फिरवता हातातला तो गर्भ निष्ठून गेला. 7वा तर गर्भ योग माया नेत, 7वा गर्भ मायेनं योगानं नेला, आणि नेल्याबरोबर आकाशात तो घुमला, आणि आकाशामध्ये जसं वीज कडकडते तसा तो बोलायला लागला. तुझ लागी वदी उपजला मज आधी. कंसा 6 मारून काय फायदा, मला दगडावर आपटून काय फायदा. तुला मारणारा जो माझा भाऊ आहे 8वा, हा कंसाच्या कारागृहामध्ये तिकडे बंद झाला. धाक होता. देवकी बहिणीच्या पोटी कृष्ण जन्माला येणार आहे ना, मग मी माझ्या बहिणीच्या पोटी बाळच जन्माला येऊ देणार नाही. वसुदेव देवकीला बंदी घाणी ठेवलं, आणि तिकडे 7 बाळाला त्यांनी मारून टाकलं. 8वा भगवंताचा अवतार कंसाच्या कारागृहामध्ये जन्माला आला. ज्यावेळेस भगवंत जन्माला आले त्यावेळेस वसुदेवाला माझा भगवान गोपाळ श्रीकृष्ण सांगतो, बाबा मी या राक्षसांचा संहार करण्याकरता या ठिकाणी आलोय. या दुष्ट कंसानं 7 मारून टाकले, 8व्याला सुद्धा गालबोट लागू नये याकरता विनंती आहे माझी तुम्हाला, तुम्ही मला येथे ठेवू नका. कुठं न्या, नंदाच्या
उपजली तेथे ठेवे आणि मज येथे नंदाच्या घराला मज ने गोकुळाला. वसुदेवाला सांगितलंय माझ्या कृष्णाने, बाबा मला इथं ठेवू नका, मला कुठं न्या. जगाचा मालक जन्माला आलाय म्हणून जिकडे तिकडे आनंदच आनंद आहे. यमुना माय सुद्धा तुडूंब भरून वाहते. म्हणून वसुदेवानं सुद्धा विचार केला, माझा कृष्ण म्हणतोय ते बरोबर आहे. बाजूला एक टोपली पडलेली होती आणि त्या टोपलीमध्ये माझ्या कृष्णाला घेतलं आणि मंद मंद पाऊस पडतोय. ज्यावेळेस जगाचा मालक जन्माला येतो त्यावेळेस वारा सुद्धा आनंदानं वाहतोय, पशु पक्षी सुद्धा आनंदानं गातायत. यमुना माय सुद्धा खुडखुड भरून वाहते. बघा इतकी ओतम भरून वाहते, इतकी ओतम भरून वाहते. ज्या मार्गानं माझा कृष्ण जातोय ना त्या मार्गाच्या माध्यमातून यमुना माय इतकी वर येते, इतकी वर येते की भगवंताचा अंगठा लागेपर्यंत ती शांत होत नाही. कारण तिला सुद्धा जगाच्या मालकाच्या दर्शनाची आतुरता लागलेली असते. कर्मधर्म सुदैवानं वसुदेवानं भगवान कृष्णाला गोकुळात नेल्यानंतर गोकुळातला सुद्धा आनंद दुगना होतो. तिथं गेल्यानंतर सगळीकडे आनंदच आनंद होतो तो होतोच, पण सगळीकडे चर्चा सुद्धा होते. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी. नंद राजाच्या घरी कोणीतरी बाळ जन्माला आलंय, बाळ जन्माला आलं. या घरी बातमी पडते, त्या घरी बातमी पडते, करता करता सगळ्या गावात बातमी जाते. कर्मधर्म सुदैवानं ती बातमी राहत नाही, तो उत्सव साजरा केला जातो अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या नंदराजाच्या घरी भगवान कृष्ण आले. सगळ्या गावामध्ये बातमी पसरल्या जाते. बातमी पसरल्यानंतर नुसतं तो जन्म नाही तर तो उत्सव साजरा केला जातो. काय म्हणतात महाराज, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंदाची सुखाची पाजर फुटतात. कारण जगाचा मालक आहे, तो जगाचा मालक आहे आणि जगाचा मालक अवतार कार्य झाल्यानंतर सगळीकडे आनंदच आनंद आहे. महाराज म्हणतात पुढे काय करतात, काहीच करत नाहीत. गुढी या तोरणे करती कथा गाती गाणे. आपण फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच गुढ्या उभ्या करतो, पण त्या दिवशी नंदराजाच्या घरी कृष्ण आल्यानंतर दारादारावर प्रत्येकाच्या घराघरावर गुढिया तोरणं उभे करून तो उत्सव साजरा केला. काही लोकांनी तर पोथीपुराणं सुद्धा केली, काही लोकांनी कीर्तनं सुद्धा करायला सुरुवात केली. आणि हे सगळं कंस मामाला माहीत पडत होतं. कंस मामा म्हटल्यावर हे तर अवघडच झालं. खूप प्रयत्न केला माझ्या देवाला मारण्यासाठी कंसानं, पण जगाचा मालक आहे तो, कोणाच्या हातातून मरतो तो नाही. अरे तो राक्षसांचा संहार करण्याकरता आलेला आहे, तो तुमच्या हातातून काय मरणार. कर्म धर्म सुदैवानं नंदराजाच्या घरी आनंदीचा आनंद, आनंदीचा आनंद. आणि कर्म धर्म सुदैवानं ह्या बातम्या कंस मामाला कळायला लागल्या. कारण गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो, मथुरेत कंस मामा बोट मोडीतो. या शपक गवडीने आहेत ना, आपण म्हणतो महिला मंडळी. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढतो. याला काही एकनाथ महाराज नाही, नामदेव महाराज नाही, काय नाही.
मनानंच तयार केलेल्या गवडणी आहेत त्या. काना ग बाई हडूच मारतो खडा, ह्या मनानं तयार केलेल्यात. काना एवढा रिकामा आहे का खडा मारायले? बारीक जर विचार केला तर. आता हे काल्याचं कीर्तन आहे म्हणून जास्त विनोदसुद्धा मला या ठिकाणी करायचा नाही. महाराज, कंस बोटं मोळायला लागला, मला मारणारा माझ्या अगोदर मथुरा गोकुळामध्ये गेला आहे, कसं शक्य आहे? पण भगवंताचा अवतार झाला होता. भगवंताने विचार केला, बाबांनो मी आलो आहे फक्त कंसासारख्या राक्षसांना मारण्याकरता. मी जर नुसतं खाऊन पिऊन जर तब्येत चांगली वाढवली आणि या राक्षसांचा वध केला नाही तर उद्या हे पुन्हा ब्राह्मण लोकांना त्रास देतील. याकरता देव आता नंदराजाच्या घरी पाळण्यामध्ये खेळत होते. काही कालांतरानं तळवे तळहात टेकीत बाळ डाव्या गुडघ्यानं चालत, रांगता रांगता गुडघ्यावर आली, गुडघ्यावर येता येता उभे राहता मग आता बालपण देवाचं चालू झालं. अनेक लीला, अनेक खेळ, अनेक चोऱ्या देवानी केल्या. माझ्या देवानी किती चोऱ्या केल्या, काय चोऱ्या केल्या, कशा चोऱ्या केल्या हे तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही. तरी सुद्धा एक गोष्ट सांगतोय. देवानं विचार केला, मी एकटा राक्षसांना मारण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, पण एवढे मोठे बलाढ्य असणारे राक्षस एकट्याकून मारणं अशक्य आहे. त्याकरता मी मित्रमंडळ तयार केलं पाहिजे. कारण मोठं काम जर करायचं असेल तर बॉडी असणं महत्त्वाचं आहे. एकटा सरपंच नाही करू शकत, एकटा सरपंच नाही करत. त्यासाठी सगळ्या बॉडीला सोबत घ्यावं लागतं ना, नाही का प्रल्हाद बा? सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं. आणि म्हणून देवाने विचार केला, म्हणे मी तर पहिले बारीक आहे. मग काय केलं, गोकुळातले सगळे सवंगडी नंदराजाच्या घरी बोलवले. चोर मंडल म्हणून एक मिटिंग घेतली. त्या मिटिंगीत नाव दिलंय चोर मंडल. वेड्या वाकड्या वैज्या पेंद्या सुदाम्या तोत्र्या बेड्या बोबड्या अनेक मित्रमंडळी एकत्रित आणले आणि सांगितलंय, बाळांनो मी या गोकुळामध्ये कशा करता आलो, तुम्हाला पोटभर खाऊ घालण्याकरता. देवानं मूळ विषय सांगितला नाही की तुमच्या सगळ्यांच्या आधारावर कंसासारखे राक्षस आपल्याला मारायचे. याकरता मी तुम्हाला खाऊ घालण्याकरता आलो. फक्त तुम्ही एक काम करा. काय करा? याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो बरे. देवाने सांगितलंय तुम्हाला मी पोटभर खाऊ घालतो. त्यातला एक मित्र उठला, म्हणे कृष्णा काय खाऊ घालतो? म्हणजे दही दूध तूप लोणी तुम्ही जे म्हणसान ते तुम्हाला देतो. किती देतो? तुम्ही जोपर्यंत बस झालं देवा आता असं म्हणत नाही तोपर्यंत तुम्हाला देतो. फक्त हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. देव म्हणतो सगळं देतो तुम्हाला, फक्त रस्त्यानं चालताना गुपचूप चाला. ते म्हणले बरोबर आहे देवा तुझं. एक तोत्र होतं त्यातलं, ते म्हणले देवा तू म्हणतो ती अगदी बलबल आहे. म्हणजे तसं आमच्या दलतं दैदूप छल्लं देलीला जातो, म्हणे देलीला जातं म्हणून भेटत नाही म्हणे ढेरीला. आमच्या घरचं दैदूप सगळं डेअरीला जातं म्हणून ढेरीला भेटत नाही. आमची एकच इच्छा आहे, डेअरीला कमी गेलं पाहिजे आणि ढेरीला जास्त भेटलं पाहिजे. नाना प्रकारच्या चोऱ्या देवानी केल्या, इतक्या चोऱ्या देवानी केल्या. खऱ्या अर्थानं देव चोऱ्या करण्याकरता आला नव्हता. देवानी त्या गोकुळव्यांचं चित्त चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदनी, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. माझे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज देवाचं वर्णन करतात. देव काय दैदूत चोरी करण्याकरता आला होता का? त्याला एवढी म्हणजे कमतरता होती का दैदूताची? नाही. चित्त चोरलं होतं. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझ्या देवाने घर तयार केलं होतं. प्रेम वात्सल्य माझा भगवान श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा निर्माण केली होती. पण त्या निमित्तानं, चोरीच्या निमित्तानं माझ्या सवंगाळाला खायला मिळेल आणि कर्मधर्म सुदैवानं त्यांच्या तब्येतीही वाढतील आणि तब्येती वाढल्यानंतर मग भांडण करायसाठी मजा येईल, हा उद्देश होता. आता माझ्यासोबत जर एखादा पैलवान लावला जमल का? ते त्याला श्याम महाराज एकाकडे मोठा पैलवान जमल का? नाही. त्यानं फूक मारल्यावर मी बाजूला होईल. त्याच्यासोबत जर मला युद्ध करायचं असेल तर मला सुद्धा त्याच्यासोबत तोलामोलाच व्हावं लागेल ना. म्हणून हा मूळ उद्देश होता. पण असं जर आपण सवंगाळाला सांगितलं तर ते येणार नाहीत. म्हणून देवाने सांगितलं तुम्हाला पुरे म्हणेपर्यंत मी खाऊ घालतोय. कर्मधर्म सुदैवानं चोऱ्या करता करता काही गवळणी यशोदेकडे आल्या. म्हणे यशोदे तुमच्या कृष्णाला समजावून सांगा म्हणे, हे चोरी करण्याकरता येतं म्हणे, नाके न आणले म्हणे तुमच्या कारट्यानं. आजपासून आम्ही गोकुळात राहत नाही, आता गाव सोडून निघून जातो. यशोदा म्हटली नाही ग, माझा लाल असं करू शकत नाही. म्हणजे तुला काय माहित आहे, 3 दिवसाचं दैदूप म्हणे मी वर सिक्केला बांधून ठेवलं, त्यानं मडके फोडले म्हणे. आता काय करावं? पहिल्या दिवशी तक्रार आली, दुसऱ्या दिवशी तक्रार आली, तिसऱ्या दिवशी सगळ्या गोकुळातल्या तक्रारी घेऊन यशोदेकडे आले. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदा माईने विचार केला. म्हणे एकदा आलेली गलती माफ केली, दुसऱ्यांदा झालेली गलती तीही माफ केली, पण याची गलतीवर गलती होऊ राहिली म्हणे, आता याला माफ करणं गरजेचं नाही. त्या काळात यशोदा माईने विचार केला. म्हणे बाबा चोऱ्या करू नको रे, चोऱ्या करणं पाप आहे. तुझा अवतार कशा करता झाला?
कारण यशोदा माता सुद्धा ब्रह्मज्ञानी होत्या, वसुदेव महाराज सुद्धा ब्रह्मज्ञानी होते. कारण जगाच्या पाठीवर 14 भुवनाचं दर्शन फक्त ब्रह्मज्ञानी माणसाला दिलं. ज्यावेळेस भगवंतानं माती खाल्ली त्यावेळेस यशोदा मैया म्हणते आ कर. भगवंत म्हणले मी आ करत नाही. का आ करत नाही? कारण कृष्णाला माहीत होतं मी जर आ केलं तर 14ही भुवनाचं दर्शन माझ्या मायेला झाल्याशिवाय राहणार नाही. पण काडीच्या धाकावर भगवंताला आ करावं लागलं. ब्रह्मज्ञानालाच ब्रह्मदेव दिसत असतो आणि ब्रह्मज्ञानालाच ब्रह्मज्ञान होते, हा त्याचा सिद्धांत आहे. जगाच्या पाठीवर अनेक खेळ भगवंतांनी खेळले, अनेक खेळ भगवंतांनी खेळले. यशोदा मायेकडे घराने येऊ लागले, गावातल्या गवळणी सुद्धा कंटाळल्या. पण त्या काळात यशोदा मायेने विचार केला आता याला गावात ठेवता कामा नये. मग काय केलं? गाई गोपाळ सवंगडी बना घेऊन या जातो बाई नंदाचा कान्हा. गाई गोपाळ सवंगडी बना. नाना प्रकारच्या गाई एकत्रित केल्या, गावातले सगळे मित्र सवंगडी एकत्रित केले आणि कृष्णाने सांगितलं चला रे उद्या जाईन मी रानात सवे घेऊन गोधना. सवे घेऊन गोधना, सवे घेऊन गोधना. यशोदा मैया तू म्हणते ना उद्या रानात जाईल मी रानात. सगळ्या मित्रांना सांगितलं मित्रांनो तुमच्या गाई म्हशी घेऊन आपल्या गल्लीमध्ये यायचं, या गल्लीतून आपण रानात जायचं. आपण खेळ खेळलो म्हणे, नाना प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले. कबड्डी खेळली, खो खो काय खेळले, हुतुतू काय, हंबरी काय, हमामा, अशा नाना प्रकारचे खेळ या ठिकाणी सांगितले. आता मी जर तुम्हाला खेळ सांगितले तर अजून 2 घंटे कीर्तन वाढतं, पण आपल्याला आता कीर्तन सोडायचं आहे. खूप खेळ त्या ठिकाणी यमुनेच्या तीरावर माझ्या भगवंतांनी सवंगाळ्याच्या सानिध्यात केले. त्यात एक सवंगाळी उठला म्हणे देवा खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. म्हणजे देवा खांद्यावर कांबडीचं वज आहे, आता खेळाची मजा राहिली नाही. एक काम करू, आता आपण जेवण करू, आता आपण जेवण करू. देव म्हणला ठीक आहे जेवण करायचं ना. मी नाही का तुम्ही जंगलामध्ये येण्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं आपण गुरंढोरं चारण्याकरता जंगलात जाणार आहोत, पण येताना सोबत तुमच्या घरच्या भाकरी भाजी घेऊन या. एक काम करा म्हणे आपण खेळणेही खेळलो, आता सगळेजण एका ठिकाणी बसू म्हणे आणि बसल्यानंतर तुमच्या सगळ्या जवळच्या ज्या शेदोऱ्या आहेत त्या सोडू म्हणे. अशा प्रकारे भगवंतांनी सगळे सवंगडी एकत्रित बसवले. असं गोल रिंगण त्या ठिकाणी केलं आणि त्या लोकांना सुद्धा सांगण्यात आलं की बाळांनो तुम्ही ज्यावेळेस हा काल्याचा प्रसाद खासाल, म्हणजे कोणाची उडदाची डाळ आहे, कोणाची मुंगाची डाळ आहे, कोणाची चवळीची डाळ आहे, म्हणजे त्या प्रकारचा तो काला आहे. सगळ्यांची शिदोरी एकत्रित केली आणि यमुनेच्या तीरावर तो काला करून गोपालाने त्या ठिकाणी तो समक्ष साजरा केला. पण देवाने सांगितलं सज्जनांनो हा जो काला आपण या ठिकाणी एकत्रित मिळून करतोय, हा काला खाल्ल्यानंतर तुमच्या हाताला जे उष्ट लागलेलं असेल, खरकट लागलेलं असेल, हे यमुनेच्या डोहात तुम्ही हात धुवायचे नाही. म्हणजे का? कारण यमुनेच्या डोहामध्ये प्रत्यक्ष देवसुद्धा येऊन त्या प्रसादाचा अधिकारी बनू शकतो. पण या कष्टकरी कलियुगामध्ये या काल्याचा अधिकारी फक्त हा माणूस आहे. जो काला आपण पिंपरी गावामध्ये करतोय तोच काला माझ्या भगवंताने यमुनेच्या तीरावर त्या ठिकाणी केला. देवाने सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोपाळांनी हात टेरीला पुसले, म्हणजे मागच्या साईडला. कारण मागच्या साईडला का? तिथं देवाचं लक्ष्मीचं वास्तव्य नसते, म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काला भगवंतांनी केला. तोच काला आज आपल्या पिंपरी या गावामध्ये आदरणीय आमचे पितृतुल्य महादेव बोभोर्डे आणि त्यांचे सर्व मित्र पुत्र परिवार या लोकांनी या ठिकाणी केला. याचं कारण आहे जीवनामध्ये काला अत्यंत महत्त्वाचा आहे. काला का झाला पाहिजे? ज्याच्या जीवनात काला झाला त्याचा शेवट गोड झाला. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर म्हणून गोकुडीच्या सुखांत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाणी गाणे तुका मुनी छंदे मन मोहिले गोविंदे. माझे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज हे भगवंताचं एवढं रास वैभव पाहून आनंदानं नाचतायत, आनंदानं गाणे गातायत. काय त्या लीला, काय ते चमत्कार, काय ते प्रेम. आणि हे प्रेम फक्त या वारकरी संप्रदायामध्ये मिळते. शास्त्रकार सांगतात ज्याच्या जीवनामध्ये काला होतो. काला म्हणजे काय? एक अध्यात्म सांगतो, 1 मिनिट. काला म्हणजे जीवाचं आणि शिवाचं मिलन. जीवाचं शिवाचं मिलन झालं की त्याच्या जीवनातला अभेद निघून जातो आणि त्याच्या जीवनातला अभेद निघून गेला की तो जिवंतपणे मुक्त होतो. आणि मुक्त होण्याचं एकमेव साधन आहे त्याग. कारण त्याग म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला सांगतो. आता हा जो काला आहे याचा रंग कसा आहे? पांढरा. एक पोहे आणि लाया दही जरी म्हटलं तरी याचा रंग आहे पांढरा. आणि पांढरं जे प्रतीक आहे
हे पांढरं प्रतीक त्यागाचं प्रतीक आहे. एका ठिकाणी गीताशास्त्र सांगते, श्रेयो ही ज्ञानाभ्यासा ज्ञाना ध्यान विशेषदे ध्यानात कर्म फल त्यागम त्यागात शांती निरंतरम. प्रपंच करणारा माणूस जन्माला येऊन शेवटच्या श्वासापर्यंत जोपर्यंत त्यागात जात नाही तोपर्यंत तो मुक्त होत नाही. तसं कीर्तन सप्ताह 7 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 15 दिवसाचा असो, महिन्याचा असो, काला झाल्याशिवाय त्याची सांगता होत नाही. ज्याच्या जीवनात सांगता तो खऱ्या अर्थानं मुक्त. म्हणून आज पिंपरी गावामध्ये हरिविजय ग्रंथाच्या सांगत्याच्या निमित्ताने माझ्यासारख्या सर्वसामान्य एक पामराला ही कीर्तन सेवा समर्पण करण्याचा सुयोग मिळाला. खरोखर द्यावे तितके धन्यवाद तुम्हाला. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जे एकादशीसारखं पवित्र व्रत आहे हे करा. आजकाल आपल्या लोकांना बऱ्याच सवय आहे, सोमवार, रविवार, मंगळवार, बुधवार, ते हे पकडू नका. वारकरी संप्रदायानं जी शिकवण दिलेली आहे, आपल्या मोठ्या लोकांनी जो मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे, त्याच मार्गदर्शनानं आपण सातत्यानं चालत राहिलं पाहिजे. म्हणून आईवडिलांची सेवा जेवढी आपल्या कोणी तेवढी आपण केली पाहिजे. एखादा गोरगरीब असेल त्याला आपण मदत केली पाहिजे. आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये, साप्ताहिक कार्यक्रमामध्ये तुमचा सिंहाचा वाटा असला पाहिजे. म्हणून यथामती यथा अवकाश वेळेत वेळ काढून आमच्या कीर्तनाला उपस्थित आमचे गोविंदबा चोखंडे असतील, महादेव बाबा आहे ना, ही सगळी मंडळी, गोपालबा, अर्जुनबा, आमची चुलत भाऊ सीतारामबा, आणि गेल्या 2 तासापासून अत्यंत सुंदर साऊंडची सेवा दिली आपले भागवतदादा चोपडे. एकदा त्याच्याकरता टाळ्या वाजवा. कारण हा माणूससुद्धा प्रेमापोटी येतो. आमचे बाबाचं देवावसन झालं त्यावेळेस आम्ही सुद्धा कीर्तन ठेवलं होतं. शब्दावर माणूस हजर झाला म्हणून 2 पैसे कमी असो जास्त असो आपल्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होतात आणि अतिशय सुंदर सेवा देण्याचं काम करतात. आमचे मृदंग महर्षी श्यामजी महाराज गालट हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनासुद्धा कार्यक्रम आहे, पण तरी म्हटलं चला सोबत. आमच्या संस्थेचे 2 विद्यार्थी आहेत. आमचा पुतण्या 35 मुलं आमच्या संस्थेमध्ये शिकतात. वारकरी शिक्षण संस्था आहे. 2002 पासून ती रिलीज झालेली आहे. आज 15 वर्ष झाले मी ती चालवतो. म्हणतात 2 वर्ष कोरोनाच्या काळात ब्रेक होता, आता पुन्हा चालू झालेली आहे. 35 मुलं त्या ठिकाणी ज्ञानदानाचे धडे घेतात आणि त्या फॅक्टरीतली ही सगळे मुलं आहेत. म्हणून आज यांच्याकडे वेळ होता, यांना म्हटलं चला सोबत. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी सेवा ऐकून घेतली आणि माझ्यासारख्यांना पुन्हा या ठिकाणी जी संधी दिली आणि त्या संधीचं श्रवण करून तुम्ही सोनं करून घेतलं. झालेली सेवा भगवान दत्तात्रेयाच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम.